गेल्या 3 दिवसापूर्वी पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार मारला होता आणि त्यामुळे पाहिलं तर अनेक शेतांचे शेत वाहून गेलं तर अनेक नद्यामध्ये जे नद्याच्या काठचे शेत आहेत ते वाहून गेले तर त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी आहे अशाच एका गावामध्ये पाहिलं तर परळी तालुक्यातील हे आहे वानटाकळी गाव। या ठिकाणी पाहिलं तर ज्या अतिवृष्टीमुळे पाहिलं त्या गावामध्ये संपूर्ण पाणी शिरलं होतं आणि अशा शाळेमध्ये मी आहे त्या शाळेत पाहिलं तर पाण्यामुळे संपूर्ण शाळा आहे पाण्याखाली गेली होती। त्यामुळे पाहिलं संपूर्ण याचे साहित्य असेल जे खाऊ असले संपूर्ण उद्ध्वस्त झाले होतं आणि या ठिकाणी पाहिलं या आज 4था दिवस असून बी या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण शाळेमध्ये पाहिलं तर संपूर्ण चिखल या ठिकाणी दिसून येते आणि चिखलामध्ये विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत आणि त्या पाहिलं त्याच्यात आरोग्याचा देखील प्रश्न मोठा आढळून आलेला आहे। गेल्या 3 दिवस पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी एक सुट्टी दिली होती त्यानंतर पाहिलं काल 17 सप्टेंबर होतं 3 दिवस शाळा बंदच होती। आज पाहिलं तर शाळेची घंटा वाजलेली आणि या ठिकाणी पाहिलं तर अशा चिखलामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अभ्यास देखील करत आहेत। गेलं तर आधी या ठिकाणी या गावचे सरपंच देखील आपण त्यांच्याशी बातचीत करणार। सरपंच काय सांगणार नेमकं काय झालं होतं 3 दिवसापूर्वी कसं झालं काय परिस्थिती आताची? हे जे विषय झालेला जे आहे दर 2 वर्षाला 3 वर्षाला गावाला हेच प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतं की पाणी कंटिन्यू पुरा आला पाऊस झाला की गावात शाळेमध्ये पाणी येतं आणि वारंवार मी प्रशासनाला ह्याचा पाठपुरावा केलेला आहे पण फक्त करू देतो बघू करू हेच विषय चालू आहे। शाळेला आम्हाला कुठलीही मदत होत नाही सरकारकडून। सर आता पाहिलं गेले 3 दिवस असं एक दिवस कलेक्टर सुट्टी होती काल 17 सप्टेंबर झालं 3 दिवस शाळा बंदच होती। या शाळेचं घंटा वाजलेली आपण बघू शकतो आता बी शाळेमध्ये मोठं चिखल आहे आणि चिखलामध्ये विद्यार्थी अभ्यास करतात त्याच्या आरोग्याचा विषय खूप मोठा आता आढळून आलेला आहे। बरोबर आरोग्य हे नुकसानच आहे ना विद्यार्थ्यांचं सगळं कारण 3ऱ्या दिवसानंतर आज शाळा आम्ही पहिल्या दिवशी भरवली त्या सगळी घाण बघायचं आणि मंदिरावर शाळा भरवली आज पर्याय नाही ना काहीच फक्त शासनानं व्यवस्थित लक्ष द्यावं ह्याच्याकडे ह्या गोष्टीकडे आणि आम्हाला ह्याला शासनाचे पत्रव्यवहार केला त्यांच्याशी केलेला आहे। मी माझ्या ग्रामपंचायतीच्या लेटरनं कायद्याने त्यांना मागणी केली भरपूर वेळेस करू बघू हेच चालू आहे दरवर्षी। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील 2 दिवसापूर्वी या शाळेची गावामध्ये भेट दिली होती। काल साहेब आले होते गावाकडं आणि त्यांनी पूर्ण शब्द दिला आहे मला सांगितलं त्यांनी की बाबा ह्याला पाठपुरावा करून आपण ही काळाची गरज आहे तर ही तुझ्यासाठी करून देतो हे जे काय काम असेल हे काम पूर्ण करून देतात म्हणून त्यांनी शब्द दिलेला आहे मला। अत्यंत महत्त्वाचा शाळेचा विषय माझ्यासोबत मुख्याध्यापक आहेत सर काय सांगाल किती वर्षापासून आपण या शाळेत नोकरी करतात? मी कवडेवार दत्तात्रय व्यंकटराव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानटाकळी या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग असून वानटाकळी हे गाव डोंगरी पट्ट्यामध्ये येत असून या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी ज्ञानार्जन करत असतात। मी या ठिकाणी 7 वर्षापासून कार्यरत आहे आणि या 7 वर्षाच्या काळामध्ये 3 वेळा अशा अतिवृष्टीच्या माध्यमातून महापूर आलेला आहे आणि ज्यावेळी महापूर येते त्यावेळेस विद्यार्थ्याचं ज्ञानार्जन आम्हाला वर्गामध्ये किमान 8 दिवस तरी बसवता येत नाही। बाहेर कुठेतरी मंदिरामध्ये समाज मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना बसून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे। या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वारंवार वरिष्ठ कार्यालयास आणि अथवा ग्रामपंचायत कार्यालयास आम्ही वेळोवेळी आम्ही शाळेची जी स्थलांतर जी मागणी आहे ती मागणी केलेली आहे आणि ही जी शाळा आहे डोंगरपट्ट्यामध्ये असून परंतु नदीच्या पूर रेषेमध्ये येत असल्यामुळे नेहमी वारंवार या ठिकाणी शाळेमध्ये पाणी येत असते आणि पाणी आल्यामुळं शाळेचं भौतिक फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि ही जी शाळा कदाचित भविष्यामध्ये जर चांगल्या ठिकाणी जर मोठ्या ठिकाणी जर स्थलांतर जर झाली तर विद्यार्थ्याचं भविष्यामध्ये शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी गाव प्रशासन आणि वरिष्ठ कार्यालयांनी याची दक्षता घ्यावी आणि तेव्हा मी वारंवार आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही मागणी केलेली आहे। सर आता ती आज 4था दिवस पाहिले तर अशा आज बी पाहिले तर अंगणवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात या संपूर्ण साहित्य जे खाऊ आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे। दुसरीकडे पाहिले शाळेचे पत्रे देखील उडून गेलेले आहेत। तर ज्या वेळेस अतिवृष्टी होते किंवा वादळी वारे येतात त्यावेळी हे पत्र्याच्या खोल्या असल्यामुळं ह्या पत्र्याच्या शेड असल्यामुळे पत्रे हे उडून जातात त्याच्यामुळं कायमस्वरूपी कुठंतरी शाळा स्लॅबची होणं किंवा मोठ्या बांधकामामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे। तेव्हा मी वरिष्ठ कार्यालय ह्या माध्यमातून सांगू शकतो की ह्या शाळेचं स्थलांतर होऊन चांगल्या अशा सुस्थितीमध्ये वर्गखोल्या बांधून देण्यात यावे। तर मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे की या शाळेचं स्थलांतर झालं पाहिजे आणि जे विद्यार्थी येतं त्याला दुसरी शाळेचे बांधकाम झालं पाहिजे अशी देखील मागणी आता मुख्याध्यापकांकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे मी संभाजी मुंडे TV9 मराठी परळी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।